सो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे सत्यनारायणची पूजा. तर तुम्ही थोडीफार तयारी आता बघितलीच असेल आणि याच्या पुढेही तुम्हाला दिसणार आहे. आता जेवण थोडंफार झालेलं आहे, बाकी सगळं मम्मी आणि मेघा के वगैरे मॅनेज करणार आहेत. तर मी तयार होणार आहे कारण भटजी येतील थोड्या वेळात. 11 वाजताचा टाईम दिला आहे भटजीने, त्याप्रमाणे आता 10:30 वाजले आहेत. तर मी तयारी करायला घेते. पण सकाळपासून एवढी घाई होती की बोलायलाच मिळालं नव्हतं, म्हणून मी म्हटलं थोडंसं शूट करते. सो चला, व्हिडिओ असा एंडपर्यंत बघत राहा, तुम्हाला पण सत्यनारायणच्या पूजेचा लाभ घेता येईल. आणि श्रावणामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सत्यनारायणची पूजा आपण घालतो, चांगलं असतं ते. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा लास्ट इयर पण केली होती, ह्या वर्षी सुद्धा केली आणि जमेल तसं प्रत्येक वर्षी करायचा आमचा विचार आहे. सो चला, आता मी पटकन रेडी होते आणि रेडी झाल्यावर तुम्हाला भेटते. प्रसादाचा शिरा म्हणतोय. तुम्हाला ते ठेवायला दिलं, बाहेर नेऊन ठेवलं. साखर काढून द्या. पाव किलो इथे आले काय आजोबांच्या इथे बसली. नमः. श्री हे महागणाधिपते नमः. तिथिर विष्णुतावार नक्षत्रमेष्णुरेव च योगस्य कणं सर्वविष्णुमयं जगद अद्यत्यादि पूर्वजर्गते वंगुण विधिविशेषायां शुभः पुण्यतिथौ श्रुति स्मृति पुराण कपिल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं पूर्व संकल्पित अधिक श्रावण मासे निमित्त पर्वणि यजमानस्य गृहे यजमानस्य मनसित कामना सिद्ध्यर्थं सप्तावतांग भूतम यजमानस्य शरीर वाक मनः शुद्ध्यर्थं केवल विष्णु स्मरण अहम म्हणायचं. नामनाथ पळीवर पाणी सोडून दे. विष्णू स्मरण करीशे आणि आपल्या शरीर शुद्धीसाठी सगळ्यात पहिलं विष्णूचं स्मरण करायचं. विष्णू जय महाविष्णू रव विष्णू महेश्वरम गुरुपत्यंत नमामि पुरुषोत्तम विष्णवे नमः. प्रार्थना पूर्वकर्मस्कारांची समर्पयामि. नमः स्करोमि. कस्तूरीति लग्नलाड पडले वक्षस्थलेकं सुभं नासाग्रे नमोदिकं करतले वेणुं करे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुरितं कण्ठे च मुक्तावली
गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि जन्मंगले महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः सूयमानस्य तस्य भवतु मंगलम् इधर विष्णुतावर नक्षत्र वेटोरेवची योगेश करण सर्व विष्णुमय्यं जगत अद्यत्यादिपुर एवं गुणविशिष्टायां शुभः पुण्यदिनौ श्रीमती स्मृतिपराधपराध्य तंत्री परमेश्वर प्रीत्यर्थम अरे गाठ मारायला या पूर्वसंकल्पित काही इथे जागा असते तिथे वेटनावर नक्षत्रवेटोरेवची योगेश कडन सर्व विष्णुमय्यं जगत अद्यत्यादिपुरुष एवं गुणविशिष्टायां शुभः पुण्यदिनौ शिरोति संजीवनार्थं परमेश्वर प्रीत्यर्थम पूर्वसंकल्पत्रार्थं भूतं यजमानस्य कुलादि समस्त देवता प्रीत्यर्थे भूगिबलतांबूलप्रदान असं म्हणायचं परत तामणात पहिलं पाणी सोडून द्यायचं भूगिबलतांबूलप्रदान करिष्ये परिउद्गत भरून घ्यायची आपली कुलदेवता कोण आहे तिचं स्मरण करायची तिचं आठवण करायची जयंती मंगलाकाली भद्रकाली कपाली दुर्गा क्षमाजीवत्रे स्वाहा स्वधानुमोदते श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी यजमानस्य केळभैरी कुलदेवतायै नमः आता तिकडे दोन नारळ काढले शेवटचा नारळ आणि शेवटच्या वेळेला पाणी घाल यजमानस्य कुलस्वामिनी कुलदेवताभ्यनमो कलासारकां भूतं समर्पयामि नमस्करोमि पत्प्रयुज्य भरून घे कौस्तुभवर्णवरीं नीलवर्णं पीतं श्रीवत्सवदभूषितं गोविन्दं गोकुलानन्दं ब्रह्मारपि पूजितं ओम विश्वं विष्णुवशिकारो भूतभव्यवत् प्रभुः भूतवद्बाहुः भूतात्मः भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमाङ्गतिः अव्ययः पुरस्ताक्षेत्रज्ञः क्षरजीवजो योग योगविधाने तलप्रधानं पुरुषेश्वरः नारसीवो श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निद्रव्यः सम्भवो पावनवर्धः प्रभुरीश्वरः स्वयं अनादिनिधन दाता विधातुर्तमः प्रमेय ऋषिकेश पद्मनाभर प्रभुः भीष्मकर्मानुदुट समेत सविरुद्रः आग्रह ईशासुकुट लोहिताख्यप्रदनः प्रबोधति कुर्धाम पवित्रं मङ्गलं परम ईशानम् अनन्तं ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भ भूगर्भ माधव मधुसूदनः ईश्वर विष्णुविधन विविध विक्रमकर्मः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञकृतिरात्मवान् सुरेश जनन शर्मा विश्वरेता प्रजाभवः समृद्धव्याल प्रत्यय सर्वदर्शनः अजय सर्वेश्वर सिद्धि सर्वादिरुचितः पुरुषा कमेरमयात्मा सर्वयोग विनिसुतः वसु मना सत्य समात्मा समिति नमः अमोघ पुंडरीकाक्ष वशकर्माभ्याकृतिः रुद्रो प्रभु विश्वनिद्रवाः अमृत धातु सर्वरारोह मातपाः सर्वग सर्वभानु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेद विदव्य तर पूजा वगैरे सगळं आटपलं आहे. अनिका दुपारीच झाली आहे पूजा, त्याच्यानंतर जेवण झालं. ऍक्च्युली सगळ्यांना जेवण आम्ही संध्याकाळी सांगितलंय. अनिका थांब ना, चुप. कारण आमच्या खालच्या फ्लोअरवर पण पूजा आहे, तर त्यांनी दुपारी सगळ्यांना जेवण सांगितलं, तर आम्ही रात्री जेवण सांगितलंय. तर आता आम्हाला पुऱ्या वगैरे बनवायचं आहे. बाकी सगळं जेवण डन आहे. राईस आणि पुऱ्या बनवायच्या. सगळं आटपायला दुपारी 4-4:30 वाजेच्यानंतर थोडा रेस्ट केला. आता वाजले आहे 6:30. आता परत तयारीला लागतोय. तर आता मी पंजाबी ड्रेसच घातला, कारण की साडी वगैरे घालून नाही जमत सगळं काम वगैरे करायला. सगळ्यांना वाढायचं असतं, सगळं काय काय करायचं असतं, म्हणून ड्रेस आपला बेस्ट आहे. चला बघूया आता कोण कोण जसे असेल लोक येतील तसं सगळ्यांना जेवायला वाढणार. आणि वाइंडअप व्हायला आधी किती वाजतात काय माहिती. तर चला. गाईला पान दिलेलं आहे, गाईने पान संपवून टाकलेलं आहे लगेच. तर ठीक आहे. ठीक आहे, तेवढा सोडून ठेवून आमची गावाची माणसं. तू मोजलेस का ग? नाही ग, रॅन्डम टाकलेले किती असतील अंदाजे म्हणून म्हटलं.
सगळं वाटलं तर भरपूर होते असं वाटतंय मला. दादा अरे दादा 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 अरे तर अशा प्रकारे दिवस संपलेला आहे आणि जास्त काही बोलायला नाही मिळालं कारण खूप गडबड होती. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. कंटिन्युअस आम्ही एक तर किचनमध्ये होतो. सकाळी तर पूजेला बसवलं, त्याच्यानंतर किचनमध्ये आवराआवरी करण्यात वेळ गेला आणि संध्याकाळी मग सगळे जेवायला आले नेबर्स वगैरे. त्यामुळे जास्त काही गप्पा नाही मारता आल्यात. पण आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की. आणि श्रावण थोडासा मे बी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत थोडासा लेट झालेला असेल, म्हणजे काही दिवस जातील कारण माझं ऑफिस असल्यामुळे मला एडिटिंगला वेळ नाही मिळत. सो आधेमध्ये जसा इव्हिनिंग टाईम फ्री असतो किंवा मग एखादी वीकडेची सुट्टी असते तेव्हाच मी हे करते, एडिट करते. आणि आधीचा तयारीचा व्हिडिओ जो होता तो पण मला एडिट करायचा होता. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि आता श्रावण अजून आहे. हा तर अधिक महिना होता पण मेन श्रावण पण आहे, त्यामुळे खूप जणांकडे असतील सत्यनारायणच्या पूजा. तर तुम्हाला आमची पूजा बघून जर काही टिप्स मिळाल्या किंवा काही हेल्प झाली तर आम्हाला खरंच खूप आनंद वाटेल. आणि तुम्हाला काही व्हिडिओ जर आवडत असेल किंवा काही सांगायचं असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. आम्ही नक्की त्याच्यावर वर्कआउट करू. आणि इन्स्टावर सुद्धा आम्हाला खूप सारे मेसेजेस वगैरे येत असतात. तर आजकाल यूट्यूबची फॅमिली पण आपली ग्रो व्हायला लागली आहे. शॉर्ट्स थ्रू जास्त ग्रो होते. आय डोंट नो व्हिडिओची म्हणजे माझे लॉंग व्हिडिओज किती जण बघतात किंवा किती लोकांपर्यंत रीच जाते. पण शॉर्ट्समुळे जास्त मेंबर्स आपले ह्याच्यामध्ये वाढत आहेत फॅमिलीमध्ये. आय होप तुम्हाला सगळ्यांना आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर येत असेल सो दॅट तुम्ही पण हा व्हिडिओ बघू शकता. सो चला, नेक्स्ट व्हिडिओ खूप मजेदार असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे त्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन असतं ते सुद्धा प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर येत राहतील. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.